नमस्कार, मी आशिष जाधव. G24 रोकटोक चर्चेत तुमचं स्वागत. आज रात्री 8 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जनतेला संबोधणार आहेत. लॉकडाऊन 4 किंवा 17 मे नंतरही लॉकडाऊन कायम राहील का, याविषयी काही संकेत किंवा सुतोवाच करतात का, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. दरम्यान काल अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर पंतप्रधानांनी जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चर्चा केली, त्यामधून राज्यांनी अधिकारांमध्ये वाढ करून मागितलेली आहे. राज्यांना अधिकारांचं विकेंद्रीकरण हवं आहे. अनेक ठिकाणी केंद्र सरकारच्या परवानग्या मागताना आधी दमछाक होते किंवा वेळ लागतो. त्यावर तोडगा म्हणून अनेक राज्यांचं असं म्हणणं आहे की अधिकारांमध्ये वाढ करून द्या, जेणेकरून आमचे निर्णय आम्हाला घेता येईल. त्याचबरोबर असे अनेक निर्णय आहेत की ज्यामध्ये राज्यांचा म्हणजेच राज्यांचा वेटो किंवा राज्यांना तसे अधिकार द्या. या उपर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे मागणी लावून धरली, ती म्हणजे जीएसटीच्या परताव्याच्या थकबाकीची. जी नवीन रक्कम किंवा आकडा हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलाय, तो आता 35,000 कोटी रुपयांचा आहे. केंद्र सरकारकडे राज्य सरकारचे जीएसटीचे परताव्याची जी थकबाकी आहे ती 35,000 कोटी रुपयांची आहे. तिची मागणी केली आहे. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेसाठी किंवा त्या सेवा देणाऱ्या लोकांसाठी मुंबईत लोकल ट्रेन्स सुरू करा, अशी ही मागणी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांकडे केलेली आहे. एकूणच लॉकडाऊन मात्र वाढवा, अशी जी मागणी काही राज्यांनी केलेली आहे, त्यामध्ये महाराष्ट्र सुद्धा आहे की 17 मे नंतर सुद्धा लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो. पण ते करत असताना आर्थिक व्यवहारांना गती द्या, अशी मागणी महाराष्ट्रासह बहुतेक राज्यांनी केलेली आहे. यावरच आज आपण चर्चा करतो आहोत. ती म्हणजे एकतर हा कोरोनाचा चक्रव्यूह आहे, तो भेदायचा असेल तर कसा, आणि दुसरं म्हणजे 17 मे नंतर सुद्धा लॉकडाऊन असंच कायम राहील तर ते कशा पद्धतीनं असेल, यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार डॉक्टर मनीषा कायंदे आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत. याशिवाय आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते ॲडव्होकेट विश्वास पाठक आहेत. तसंच आपल्यासोबत औरंगाबादहून ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे आहेत. मी ज्येष्ठत्वाचा मान देत संजीव उन्हाळे यांना बोलतं करतोय. बरेच दिवस झाले ते माझ्याशी बोलले नाही आहेत ऑन एअर, त्यामुळं आज मी त्यांनाच विचारणार आहे की हे जे 49 दिवस होते लॉकडाऊनचे, ते कसे निघालेत आणि त्याकडे बघून तुम्हाला सरकारला काय सांगावं असं वाटतंय. संजीव उन्हाळे. खरं म्हणजे ही जी टाळेबंदी जी 3 नंबरची आहे आणि आता 4 नंबरची टाळेबंदी मला वाटतं लागण्यामध्ये आहे, तर या 3 नंबरच्या टाळेबंदीमध्ये कसल्याही प्रकारची पहिली टाळेबंदी जेव्हा लागू करण्यात आली त्यावेळेस कसल्याही प्रकारचं अगोदर नियोजन केलं गेलेलं नव्हतं. आज स्थलांतरितांचे जे कामगारांचे थवेच्या थवे आपल्याला रस्त्याने जाताना दिसतात. आज बऱ्याच ठिकाणी माणसं अडकलेली दिसतात. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अचानकपणे नोटाबंदीप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला. किमान अगोदर थोडंसं काही त्याची पूर्वसूचना दिली गेली असती तर मला असं वाटतं की ते बऱ्यापैकी उचित झालं असतं. बरं, ह्याच्यामध्ये असं झालेलं आहे की पहिल्या टाळेबंदीत फक्त ते 536 होते, दुसऱ्यामध्ये आपण 10,800 वर पोहोचलो आणि आता तिसऱ्यामध्ये आपण 70,000पर्यंत आपली करोना बाधितांची संख्या गेलेली, म्हणजे सातत्याने ती वाढते आहे. आणि सध्या सरकारची अवस्था अशी झालेली आहे की इकडे आड आणि तिकडे विहीर अशी आहे. एक पहिला मुद्दा असा आहे की आता एक तर पहिला पर्याय असा आहे की टाळेबंदी आता पुढे चालू ठेवणं हा एक पहिला मार्ग आहे, आणि दुसरा मार्ग असा आहे की टाळेबंदी उठवून आर्थिक आणि जे व्यापारी उलाढाली आहेत त्या सुरू करणं आणि सगळे व्यवहार पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणं. हे दोनच पर्याय आता सरकारसमोर आहेत. पण याच्यामध्ये अडचणी अशी आहे की कुठल्याच राज्य सरकारने आपला एक्झिट प्लॅन अजून तयार केला नाही. मला वाटतं दिल्ली सरकारने तशा प्रकारचा प्लॅन तयार केलेला आहे.
एक अशी परिस्थिती आहे की टाळेबंदी जरी असली तरी ती टाळेबंदी कशी पाळायची आणि कशी ती मोडायची, मला वाटतं त्याचा सविनय कायदेभंग कसा करायचा हे मला वाटतं भारतीय लोकांकडून शिकावं. आणि इतक्या प्रकारे त्यांनी लोकांनी हे केलेलं की त्याच्यामध्ये अनेक जण करोना बाधित झालेले आहेत. म्हणजे औरंगाबादचं उदाहरण घ्यायचं झालं तर या गल्लीत जाऊ नको म्हणलं की मुद्दाम त्या गल्लीमध्ये जाऊन एक चक्कर मारून येणार. इतक्या या रिकामटेकड्यांनी पोलिसांना जेरीस आणलेला आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे पोलिसांची अवस्था अशी झालेली आहे की बाबा जायचं तर जा, नाही तर यायचं तर या, अशी परिस्थिती सध्या झालेली आहे. ही परिस्थिती निर्माण होण्याचं कारण असं की पोलिसांना खऱ्या अर्थानं विश्रांती देण्याची गरज आहे. आणि जर टाळेबंदी करायचीच असेल तर या टाळेबंदीच्या नंतर तुम्हाला कधी ना कधीतरी उद्योग चालू करावे लागतील, कधी ना कधीतरी आर्थिक काम चालू करावं लागेल. आज अर्थव्यवस्था ठप्प झालेली आहे, छोटे उद्योग बंद पडलेले आहेत, व्यापार जो आहे तो देखील आज नवी मुंबईचं बाजारपेठ बंद असल्यामुळे इथून जाणारा माल त्या ठिकाणी थांबलेला आहे. तर मग हे जे सगळी जी परिस्थिती स्टँड स्टील झालेली व्यवहाराची, ही मला असं वाटतं की इतिहासातली पहिली वेळ आहे. म्हणजे टाळेबंदी ही जशी पहिली वेळ, त्याच पद्धतीनं आर्थिक व्यवहार ठप्प होण्याची ही पहिली वेळ आहे. तेव्हा हे सगळं करण्यासाठी 10 लाख कोटी किंवा 10,000 कोटी अशा मोठ्या घोषणा करण्यापेक्षा जे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी जे सांगितलेलं आहे की या ठिकाणी हेलिकॉप्टर मनीची गरज आहे. हेलिकॉप्टर मनी म्हणजे हेलिकॉप्टरमधून पैसे टाकणे नव्हे, तर हेलिकॉप्टर प्रमाणे मोठ्या प्रमाणावर नव्याने नोटा छापून घेऊन राज्य सरकारची परिस्थिती थोडीशी सक्रिय करणं, सबल करणं आणि त्याप्रमाणे सगळ्या लोकांना पैसे देखील अशा पद्धतीने आले पाहिजे की आता उद्या जरी कारखाने सुरू झाले तर कोणी तुमची मोटरसायकल घेईल का अँबॅसेडर घेईल अशी मला वाटतं परिस्थिती नाही. गेल्या एक वर्षभरामध्ये त्यांची विक्री काही झालेली नाही. ऑटोमोबाईल क्षेत्राची अशी परिस्थिती, असं कशाला आता तर सगळ्या क्षेत्राची, आता तर लग्नाच्या केटरिंग पासून त्या सगळ्या गोष्टींची अशी परिस्थिती झालेली आहे. पुढे येणारा ईदचा सण आहे आणि ईदचा सण असं तुम्ही लॉकडाऊन उठवलं तर त्या ठिकाणी पुन्हा मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि त्यातल्या त्यात या संघ राज्याची जी परिस्थिती केंद्र सरकार पुढे झालेली आहे, जी कोंडी झालेली आहे, ती मला असं वाटतं की ह्या टाळेबंदी अनुभवाला मिळाली. जर जोरात भांडायला जावं तर आर्थिक गळचेपी होण्याची शक्यता, बोलायला जावं तर अडचणीची परिस्थिती, आणि दुसऱ्या बाजूला सरकारकडे अडलेला जीएसटीचा पैसा आपल्याला मिळत नाही, त्याच्यासाठी 10 पैसे मागावे लागतात. आणि ही सगळी परिस्थिती असताना त्या राज्यातली आर्थिक परिस्थिती, तिथलं चलनवलन चालू करणं तर आवश्यक आहे. आणि म्हणून आपण हरित, नारिंगी आणि लाल असे वेगवेगळे क्षेत्र निवडलेले आहेत. लाल क्षेत्र जे आहे विशेषतः मुंबई, पुणे, ठाणे, आमचं औरंगाबाद सुद्धा, या ठिकाणी तर टाळेबंदी ही अत्यावश्यक आहे कारण तिथं सातत्याने संख्या वाढत चाललेली आहे. परंतु उस्मानाबाद सारखं हरित क्षेत्र ते देखील आता नारिंगी क्षेत्रामध्ये गेलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणची संख्या वाढत ज्या पद्धतीने चालत चाललेली आहे, हे चित्र हे भीतीदायक आहे. आणि म्हणून जर टाळेबंदी उठवायची असेल तर ती उठवल्यानंतर सरकारची, राज्य सरकारची विशेषतः काय रचना असावी, कशा पद्धतीने त्याला आपण सामोरं जाणार, ह्याची मला असं वाटतं की काहीतरी एक व्यूहरचना जर त्यांनी केली तर टाळेबंदीचा काही अर्थ लागेल असं मला असं वाटतं. आज मला असं वाटतं की याच्यामध्ये ज्या पद्धतीने आज 10,000 मुंबईचे मजूर औरंगाबादला आले तर त्यांना 15 दिवस थांबवून घेण्यात आलं. रस्त्याच्या चारही बाजूनी मजूरांचे थवेच्या तांडे चाललेत. हे मला असं वाटतं की आधुनिक भारतासाठी फार चांगलं चित्र नाही. आपण जसं म्हणतो की फाळणीनंतरचं पहिलं ही गोष्ट आहे. हे जे चित्र आहे, हे जे लोक आहे ते परत त्या गावामध्ये गेल्यानंतर परत त्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग झाला. जसं आमच्या नांदेडचे लोक गेले आणि संसर्ग झाला, त्याप्रमाणे बिहारमध्ये देखील संसर्ग वाढू लागलेला आहे. ही देखील एक मोठं आव्हान त्या राज्यांच्या पुढे मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आणि या दुसऱ्या बाजूला हे सगळे स्थलांतरित मजूर गेल्यानंतर आपल्या उद्योगाची काय परिस्थिती होणार याचा देखील एकदा विचार करण्याची वेळ आलेली आहे. त्याचं कारण असं की स्टील इंडस्ट्री ही संपूर्णपणे परप्रांतीयावर चालत होती. बी बियाणाची इंडस्ट्री, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये बघा आज परप्रांतीय या ठिकाणी होते. आपल्याला मराठीचा अनुभव, आपल्याला अभिमान जरूर असावा. पण साधी शेती सुद्धा परप्रांतीय लोक येऊन या ठिकाणी करतात. तर या ठिकाणी महाराष्ट्राची ही परिस्थिती होण्यासाठी सुस्त आणि रिकामटेकडेपणाने बसलेले जे तरुण आहेत,
सुशिक्षित बेकार तरुण म्हणून स्वतःला जे काही शेखी मिरवतात त्यांना सुद्धा आता या ठिकाणी कामाला लावण्यासाठी नेतृत्वाची चांगली गरज आहे. आणि हे नेतृत्व जर स्वीकारलं तरच मला असं वाटतं की उद्योगाला गती मिळेल. कारण एकंदर अनुभव लक्षात घेता हे जे परप्रांतीय गेलेले आहेत, एकंदर महाराष्ट्राचा अनुभव त्यांना जो आलेला आहे, ते कशाला परत येतील मला सांगा. जी स्टील इंडस्ट्रीतले 21 लेबर स्टेशनला रुळावर चालत निघाले होते, त्या इंडस्ट्रीची एवढी साधी ही नव्हती का, हैसियत नव्हती का की ती रेल्वे स्टेशन पर्यंत आपल्या मजुराला पोहोचवतील. परंतु सगळ्यांचे प्राण या ठिकाणी करमाडच्या ठिकाणी 16 मजुरांचे चिरडले गेले. ही अत्यंत दुःखद अशी घटना आहे. मला असं वाटतं या सगळ्या घटना पाहिल्यानंतर आता करोनाला पुढे जात असताना आपल्याला नियोजनपूर्वक असं गेलं पाहिजे. आणि हे नियोजन जर आपलं ढासळलं म्हणजे उद्योगामध्ये सुद्धा जात असताना या ठिकाणी प्रश्न असा तयार होतो की बरेचसे जे लेबर आहेत ते लाल क्षेत्रामधले आहेत किंवा जो एरिया कंटेनमेंट झोन आहे त्या कंटेनमेंट झोन मधले आहेत, तेव्हा त्यांना देखील पासेस कसे दिले जातील याची सगळी पूर्वतयारी करून उद्योगाकडे उरलं गेलं पाहिजे. नाही तर पुन्हा अजून आपण मला असं वाटतं की नवीन संकटाला असं आपण आमंत्रण देऊ आणि मला पुन्हा सपाटून आपण त्याच्यामध्ये मार खाऊ. तेव्हा हे सगळं करण्याच्या अगोदर या सगळ्या गोष्टींचं नियोजन, विशेषतः आता मुंबई आहे, मुंबईसारख्या शहरामध्ये काय होईल याची परिस्थिती म्हणजे कल्पना सुद्धा करवत नाही. तेव्हा हे सगळं करताना मला असं वाटतं की जी पहिल्यांदा चूक झाली की एकदम रात्री 12 वाजता आम्ही टाळेबंदी करतोय. महाभारताचं युद्ध सुरू झालेलं आहे. आता या महाभारताचं युद्ध 18 दिवसाचं, आमचं 21 दिवसाचं. अहो हे सगळं ठीक झालं युद्ध वगैरे, पण युद्धाची तयारी करावी लागते. मला असं वाटतं की हे युद्ध जर तुम्ही मानलेलं असेल तर त्या युद्धासाठी परत एकदा आपण सज्ज झालं पाहिजे. आणि हे सज्ज होण्यासाठी टाळेबंदी विचारपूर्वक नियोजन पूर्ण पद्धतीने जर केली तर आणि तरच टाळेबंदी उठवण्यात अर्थ आहे. अन्यथा अजून एक वेळा 31 तारखेपर्यंत टाळेबंदी लागू केली तर त्याच्यातून काही फारसं बिघडेल असं मला वाटत नाही. ठीक आहे. आपल्यासोबत सचिन सावंत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. सचिन सावंत, काल अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो संवाद साधला किंवा चर्चा केली त्यामधनं काही बाबी स्पष्ट झालेल्या आहेत. एक तर लॉकडाऊन म्हणजे टाळेबंदी ही आणखी काही काळ कायम राहिली पाहिजे, पण लॉकडाऊन कायम राहत असताना आर्थिक व्यवहारांना सुद्धा साईड बाय साईड गती दिली गेली पाहिजे. त्याच वेळी अनेक राज्यांनी, मग त्यामध्ये महाराष्ट्र सुद्धा आहे, की राज्यांचे जे अधिकार आहेत ते राज्यांना बहाल करण्यात यावेत किंवा राज्यांना अधिकारांमध्ये वाढ करून द्या किंवा त्यांना अधिकारवाणीनं निर्णय घेण्याची अनुमती द्या. आम्हाला केंद्र सरकारवर जास्त परावलंबी करू नका अशी मागणी पुढे आलेली आहे. नाही काय म्हणजे खरं अर्थानं पाहायचं झालं तर मगाशी आता मी ज्या पद्धतीनं चर्चा झाली ती मी ऐकत होतो. मोदीजींनी जे सांगितलं होतं ते शब्द गेल्या अनेक वर्षांपासून आपण ऐकतोय, गेल्या 6 वर्षांपासून. त्याप्रमाणे करोनाची सुरुवात झाल्यापासून त्यांचे शब्दच आपण ऐकतोय. परंतु त्या शब्दाला कृतीची जोड काय आहे का, तर ती काहीच नाही. पहिल्यांदा लॉकडाऊन जेव्हा जारी केला गेला त्यावेळेलाच सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली असती तर त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या राज्यातल्या लोकांचे, स्थलांतरित मजुरांचे, विविध मध्यम वर्ग असतील, लघु मध्यम वर्ग असतील, त्याचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले असते. परंतु 8 वाजता एकतर्फी ज्या वेळेला लॉकडाऊन तयार केला जातो, सांगितला जातो आणि 12 वाजतापर्यंत तो लागू केला जातो, त्यावेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतरित मजुरांचा प्रश्न कसा सोडवता येईल या संदर्भामध्ये यांच्याकडे उपाययोजना नव्हती. त्यांनी तो विचारही केला नव्हता. आणि मग दुसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये कशा तऱ्हेनं आपण पाहिलं, दिल्लीच्या रस्त्यांवरती स्थलांतरित मजूर आले. आज पुढच्या कालावधीमध्ये हा स्थलांतरिताचा मजुरांचा प्रश्न त्यांना आता परत त्या ठिकाणी करावा लागला. परंतु तोपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये केसेस वाढलेले आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे आता पेक्षा अगोदरच केलं असतं तर त्याची रिस्क कमी होती, ही वस्तुस्थिती आहे. परंतु जे काही झालं त्यानंतर खऱ्या अर्थानं हा आरोग्य हा विषय हा स्टेटचा विषय आहे, म्हणजे राज्य सूचींमध्ये विषय येतो. त्यामुळे ही जी खरी लढाई जी लढली जाते ती राज्यांच्या लेव्हलला लढली जाते. मग अपेक्षा काय आहे केंद्र सरकारकडनं, तर केंद्र सरकारकडनं एक तर तुम्हाला स्ट्रॅटेजिक त्या ठिकाणी मदत असणं गरजेचं आहे. या संदर्भामध्ये एक प्रकारचं नियोजनात्मक त्या ठिकाणी असलं पाहिजे. नवीन काही टेक्नॉलॉजी आली असेल, नवीन काही वैद्यकीय काहीतरी उपाययोजना असेल, आंतरराष्ट्रीय स्तरावर काय होत आहेत याचं नॉलेज त्या ठिकाणी शेअर करणं असेल, किंवा सगळ्यात महत्वाची म्हणजे त्या संदर्भामध्ये
आर्थिक त्या ठिकाणी मदत. आणि जर आर्थिक मदत केंद्र सरकारनं आजतागायत केली नसेल तर यापेक्षा वेगळं काय करायचं केंद्र सरकारला? म्हणजे केंद्र सरकारची कुठलीही मदत नाही. दुसरीकडे तुम्ही त्या ठिकाणी राज्यांचे अधिकार काढून घेतलेत. 2 एप्रिल 2020ला त्यांनी एक आदेश काढला आणि त्यानुसार त्यांनी असं सांगितलं की सगळे जे काही मेडिकल इक्विपमेंट्स किंवा कुठल्याही लागणाऱ्या इक्विपमेंट्स असतील ते मास्क सहित हे आम्ही देऊ. तुम्हाला खरेदी करायची गरज नाही. तुमच्या त्या ठिकाणी जे काही मागण्या त्या आम्हाला कळवा. 2 एप्रिल नंतर 6 एप्रिलला राज्य सरकारतर्फे त्या ठिकाणी त्या मागण्या दिल्या गेल्या. आज तर काही ते पूर्ण करण्यात आलेले नाही. त्याचे 10% देखील पूर्ण करण्यात आलेले नाही. आर्थिक दृष्टिकोनातून जर विचार करायचा झाला तर राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे? तर मार्च महिन्यामध्ये 2019च्या मार्च महिन्यामध्ये 47,000 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू आपल्या राज्याचा होता. तो या मार्च महिन्यामध्ये 31 मार्च पर्यंत केवळ 22,000 कोटीपर्यंत आला होता. 25,000 कोटी रुपयांची तूट पहिल्या महिन्यातच आली आणि ती तूट भरून द्या अशी मागणी अजित पवारांनी त्या ठिकाणी अर्थमंत्री म्हणून केली होती. त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. राहता राहायला आपले जे काही येणं आहे केंद्र सरकारकडे जीएसटीचं 3 ते 4 महिन्याचं त्या ठिकाणी देणं अजूनही त्या ठिकाणी बाकी आहे, त्यांनी दिलेलं नाही. त्याचबरोबर ग्रांट इन एड जी आहे ती वर्षभराची ग्रांट इन एड याची जवळपास 14,000-15,000 कोटी रुपये जे बाकी आहेत ते त्या ठिकाणी दिले गेलेले नाहीत. पुढच्या कालावधीमध्ये राज्य सरकारनं सांगितलं की 10,000 कोटी प्रत्येक महिन्यात द्या आम्हाला, कारण आमचा हा खर्च भागवणार कसा आम्ही? तुम्ही फक्त 1611 कोटी रुपये दिले, त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामधलं संकट कसं निवारण होणार? ते देखील त्याच्याकडे पाहिलेलं नाही. माझी ही माहिती आहे, आपण व्हेरीफाय करू शकता आपण आपल्या चॅनलतर्फे, की केंद्र सरकारनं हात वरती केलेले आहेत. त्यांनी सांगितलं आमच्याकडे कुठलाही निधी नाही. मग जर तुम्ही निधी पुरवणार नाही तर राज्य सरकार ही लढाई लढणार कशी? आणि त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी त्याचे खरेदीचे अधिकार काढून घेताय, त्यांचे सगळे त्या ठिकाणी नियोजनाचे अधिकार काढून घेताय, लॉकडाऊन तुम्ही जारी करताय. तुमचेच भाजपा राज्यातले मुख्यमंत्री ऐकत नाहीत. एके ठिकाणी स्थलांतरित मजुरांच्या संदर्भामध्ये तुम्ही निर्णय घेतला की नाही आता तुम्हाला सगळ्यांना जाण्याची परवानगी द्यावी. मग गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यांची स्वॅब टेस्टिंग केली पाहिजे तरच आम्ही घेऊ. म्हणजे हे चाललंय काय? तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या स्वतःचे मुख्यमंत्री तुमचं ऐकत नाहीत, केंद्राचं नियोजन नाही, तुम्ही घेतलेले सगळे निर्णय फेल होत आहेत, राज्यांना तुम्ही काही करून देत नाही आहात आणि अपेक्षा करता की राज्याने त्या ठिकाणी परफॉर्मन्स द्यावा. कुठल्या बेसिसवर द्यावा? आणि त्या संदर्भामध्ये म्हणूनच ही अतिशय त्या ठिकाणी खेदानं ही मागणी करावी लागली केंद्र सरकारकडे की बाबा आम्हाला करू द्या, तुम्हाला जमत नसेल तर. मला असं वाटतं की ती अतिशय योग्य आहे. राज्यांना स्वायत्तता देण्याची आवश्यकता आहे कारण केंद्र सरकारकडनं काही अपेक्षा राहिलेली नाही. ठीक आहे. आपल्यासोबत ऍडव्होकेट विश्वास पाठक सुद्धा आहेत, भाजपचे प्रवक्ते आहेत. विश्वास पाठक, बघा, राज्य सरकारचं असं म्हणणं आहे की जीएसटीमुळं एक देश एक कर तुम्ही सुरू केला आणि इतर जे उत्पन्नाचे स्रोत राज्यांना दिलेले आहेत ते मर्यादित आहेत. म्हणजे आणि करोना काळात तर ते जास्त मर्यादित झालेले आहेत. दारूचा पर्याय शोधून बघितला पण त्यावरती राज्य सरकार तोंडघशी पडलं. तो पर्याय होऊ शकत नाही याची आठवण जनतेलाच त्यांना करून द्यावी लागली. स्टॅम्प्स ड्यूटी, नोंदणी, त्यातनं काही फारसं येत नाहीये. पेट्रोल डिझेलवरचा वॅट आहे तेही आता सध्या नाममात्र आहे, त्यातही काही नाही आहे. मग परताव्याची रक्कम जीएसटीची जी थकबाकी म्हणून आता पुढे आलेली आहे. काल उद्धव ठाकरेंनी सुद्धा पहिल्यांदा पंतप्रधानांकडे 35,000 कोटी रुपये आमची थकबाकी तुमच्याकडे आहे ती द्या अशी मागणी केलेली आहे. अशा वेळी प्रश्न असा आहे की जर का राज्य सरकारांकडे उत्पन्नाचे स्रोत नाही आहेत, उत्पन्न घटलेलं आहे, तिजोरीला घरघर लागलेली आहे, अशा वेळी सर्व काही केंद्र सरकारने द्यायचं आहे. आणि केंद्र सरकारनं कोरोना काळासाठी म्हणून किंवा कोरोना आपत्तीशी दोन हात करण्यासाठी पीएम केअर फंड हा पीएम रिलीफ फंड व्यतिरिक्त पीएम केअर फंड स्थापन केलेला आहे. सर्वांना असं वाटलं की पीएम केअर फंड मधून प्रत्येक नागरिकांची, मग त्यामध्ये राज्य पण आली, सर्वांची केअर केली जाईल, काळजी घेतली जाईल. आता राज्य सरकार म्हणतं आम्हाला पैसे मिळत नाहीये. बघा, अशी जी मी तुमच्या चॅनलवरची चर्चा गेले 2-3 दिवस ऐकते, मला 2-3 गोष्टी आपल्या दर्शकांसाठी नमूद करायच्या आहेत की मुळामध्ये राज्यांना केंद्राकडनं कोणत्या प्रकारचे पैसे येतात. त्यांना सरासरी 3 प्रकारचे पैसे असतात. एक तर जीएसटीच्या माध्यमातून जो शॉर्टफॉल असेल तो शॉर्टफॉल केंद्राकडनं येत असतो. अन्यथा जीएसटीचं कलेक्शन हे राज्यामध्येच होत असतं. शॉर्टफॉल फक्त केंद्राकडनं देण्याची तरतूद आहे. ती गेल्या एप्रिलपासून, म्हणजे एप्रिल महिन्यापासून दिली गेली नाही, मार्चपर्यंत ती दिली गेलेली आहे. दुसरा जो असतो तो कॉर्पोरेट टॅक्स, म्हणजे डायरेक्ट टॅक्सेस जे कलेक्ट होतात त्याच्या 40% राज्यांना दिले जातात
त्याच्यापैकी पूर्ण 40% दिले जाते ही वस्तुस्थिती आहे. आणि तिसरे गव्हर्नमेंटचे जे काही डायरेक्ट स्कीम्स असतात त्या स्कीमच्या माध्यमातून पैसे दिले जातात. मला सांगा की हे संपूर्ण पहिल्या दिवसापासून काँग्रेसचं जे रडगाण आहे, या सरकारचं जे रडगाण आहे की आम्हाला हे 35,000 रुपये मिळाले नाही म्हणून आमचा सगळा प्रॉब्लेम आहे. मला सांगा ज्या राज्याची अर्थव्यवस्था ही 4 लाख कोटीची आहे ती केवळ 35,000 त्यांचे सगळे कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील हो. 1631 कोटी रुपये दिले म्हणतात. मात्र जेव्हा आम्ही विचारतो की तुम्ही 1631 कोटीचं केलं काय, तर त्याचं उत्तर हे देत नाही. मुळामध्ये ही रडण्याची सवय यांनी बंद करावी. 1.5 महिन्यामध्ये जवळजवळ 55 दिवसामध्ये राज्यांनी काय निर्णय घेतले, जनतेच्या हितासाठी काय निर्णय घेतले. आज जो निर्णय घेतला राज्याच्या गृहमंत्र्यांनी 35,000 पैकी 17,000 कैदी सोडून दिले, असे त्याच्यामध्ये काही व्यापक दृष्टिकोन असेल, पण त्याच्यातनं लॉ अँड ऑर्डरची जी परिस्थिती निर्माण होणार त्याचा विचार केला का. किंवा काल परब साहेब म्हणाले की आम्ही सगळ्या मजुरांना फ्रीमध्ये दुसऱ्या राज्यामध्ये पोहोचू, नंतर दुसऱ्या राज्यात तर सोडा, नंतर आम्ही आपल्या राज्याच्या सीमेवर सोडू, नंतर आम्ही पैसे घेऊ, दुप्पट पैसे घेऊ. हा काय सगळा प्रकार चालू आहे. आणि ज्या वरई पॅटर्नचा टेंबा मिरवला तर वरई पॅटर्नचं देखील काय झालं, परदेशींना काढून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. या राज्यामध्ये सरकार नावाची गोष्टच नाही आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे शिवसेनेला समोर करून केवळ मजा बघतात आहे. आणि शिवसेनेमध्ये अतिशय अननुभवी नेतृत्व असल्यामुळे जनतेची परवड होते. आता राहिला मुद्दा केंद्र सरकारने काय केलं. उन्हाळे साहेबांनी एक प्रश्न विचार केला की केंद्राने लॉकडाऊन केल्यामुळे, लॉकडाऊन जर त्यांनी उशिरा चालू केला असता तर लोक इकडे तिकडे गेले असते. मला सांगा कोरोनासारखा, कोविड-19 सारखा हा पहिला अनुभव जगाने घेतलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या रिलेटिव्हलीच विचार करायला पाहिजे की आपण चुकलो तर किती चुकलो. इतर देशांमध्ये काय आणि आपल्या देशांमध्ये काय. WHO पासून सर्व आपल्या देशाचं का बरं स्वागत करतात आहे, कारण आपण योग्य वेळी निर्णय घेतला. 30 जानेवारीला जेव्हा पहिला कोरोनाचा रुग्ण आला त्याच्यानंतर आपण इंटरनॅशनल फ्लाईटची जे काही इनकमिंग होते त्यांचं आपण टेस्टिंग चालू केलं, बरेच प्रयत्न केले. जेव्हा आपल्याकडे PP किट्स नव्हत्या त्या PP किट्स आता दिवसाला 4 लाख किट्स बनतात आहे. त्याचप्रमाणे जेव्हा फक्त पुण्याला टेस्टिंग होतं ते आता 300 लॅब्स झालेले आहेत. 2 लाख आपण रुग्ण सेवेसाठी आपण खाटा तयार केलेल्या आहेत. 15,000 कोविडचे ICU सेंटर्स आहेत. मला वाटतं या सगळ्या गोष्टी होतात आहे. आणि आपला जो डबलिंगचा रेट आहे हा डबलिंगचा रेट देखील 3.5 वरून जवळजवळ 11 वर गेलेला आहे, 11 दिवसांवर गेलेला आहे. आणि मृत्यू संख्या ही देखील फार मोठ्या प्रमाणात कंट्रोलमध्ये आहे. तर मला असं वाटतं की असे निर्णय हे ताबडतोबच घ्यायचे असतात. जर आपण 26 मार्चचा निर्णय घेतला नसता, असं गृहीत धरा की आपण 1 एप्रिलला घेतला असता, तर आपल्यासारख्या लोकांनी हेच विचारलं असतं की 5 दिवसामध्ये काय होणार आहे, तुम्ही 10 एप्रिल करा. त्यामुळे काही कठोर निर्णय हे असेच घ्यायचे असतात आणि ते केवळ मोदींसारखे नेतृत्वच घेऊ शकतं. आणि म्हणून आपल्याला भारताला कोरोनाला कंट्रोल करण्यामध्ये यश आलेलं आहे. आता राहिला प्रश्न की आज लॉकडाऊन वाढणार की नाही. मला असं वाटतं की आज संपूर्ण भारताला लॉकडाऊनची आवश्यकताही आहेच. मात्र केवळ लॉकडाऊनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, कारण कोरोना हे संकट केव्हा संपुष्टात येणार आहे याचं उत्तर कोणाचकडे नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकावं लागेल. त्यामुळे काही गोष्टी आपल्याला रिलॅक्स कराव्याच लागतील. राज्यांनी ज्या काही मागण्या केलेल्या त्या मागण्या मला वाटतं पूर्ण होतील. मुळामध्ये रेड, ऑरेंज आणि ग्रीन हे जे झोन्स आहेत हे राज्यांना ठरवण्याचे अधिकार आहेच. ते केंद्राला मागण्याची आवश्यकता होती, का मागितली मला कळलं नाही, ते अधिकार आहेच. राज्य ते ठरवू शकतं. मात्र आता राज्यांनी खरोखरच जबाबदारी घेऊन डिसिजनली काम करणं आवश्यक आहे. केवळ 35,000 मिळाले, पैसा मिळत नाही, केंद्राने निर्णय घेतला नाही असं म्हणून चालणार नाही. तुमच्या हातात ज्या गोष्टी आहेत तुम्ही त्या काय केल्या या देखील जनतेला तुम्ही सांगणं आवश्यक आहे. ठीक आहे. सचिन सावंत, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की PM केअर फंडामध्ये जे काही रक्कम जमा झाली त्याचं केंद्र सरकार काय करतंय, त्यावरती तुम्ही सुद्धा हक्क सांगताय का राज्य म्हणून. नाही, तर PM केअर वरती भारताच्या प्रत्येक नागरिकाचा त्या ठिकाणी हक्क आहे, लक्षात घेतलं पाहिजे. हे पहिला असा फंड असेल की ज्याच्यामध्ये RTI संदर्भामध्ये कुठली माहिती देण्यात येत नाही आहे आणि एकंदरच याच्याबद्दल फार मोठी गुप्तता राखली जाते. दुसरीकडे लक्षात घ्या, या सरकारचं त्या ठिकाणी जर तुम्ही त्याचं वर्तवणूक पाहिली तर आता त्याने जो निर्णय सांगितला म्हणजे ज्या वेळेला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीने सांगितलं की स्थलांतरित मजुरांच्यासाठी रेल्वे त्या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय, परंतु पैसे मात्र संपूर्ण घेण्याचा त्या ठिकाणी प्रकार चालू आहे. त्यावेळेला सोनिया गांधींनी सांगितलं की याचे पैसे आम्ही भरू, काँग्रेस पक्ष भरेल. तर त्यावेळेला यांनी सांगितलं की 85% हा जो त्याचा खर्च आहे तो केंद्र सरकार देत आहे, 15% राज्य सरकार उचलत आहे. त्या 85%चा निर्णय काही आला नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये काय सांगितलं यांनी की आम्हाला त्या ठिकाणी सांगता येत नाहीये, म्हणजे त्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालय देखील त्यांनी सांगितलं नाही. म्हणजे इतकी गुप्तता यांनी बाळगली.
दुसरा विषय असा आहे की या संदर्भामध्ये यांनी 1 महिना अगोदर जागले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. राहुल गांधींचं ट्विट 12 फेब्रुवारीचं होतं. आपल्याकडे केस आली, ती देखील जानेवारीमध्ये पहिली आली होती आणि त्यानंतर कुठलीही पावलं उचलली नाहीत. नमस्ते ट्रम्प सारखा लाखोंचा त्या ठिकाणी कार्यक्रम केला, मध्य प्रदेश गव्हर्नमेंटच्या मध्ये पाडायचा प्रयत्न केला. हे सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही 22 मार्चला जागरूक झालात. त्याच्या अगोदर दिल्ली सरकार, महाराष्ट्र सरकार सगळे जागृत झाले होते. त्या तबलिगी समाजाच्या कार्यक्रमाला देखील दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली. 19 तारखेपर्यंत, 19 मार्च पर्यंत तर पार्लमेंट चालू होती. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे यांना काही सांगण्यासारखं तोंड नाही. दुसरीकडे माझ्याकडे काही यादी आहे या कालावधीमध्ये, फक्त मुद्दामून ती जनतेच्या प्रबोधनासाठी असण्याची आवश्यकता आहे. 2 एप्रिलला यांनी जो निर्णय केला की सगळी प्रोक्युरमेंट जी आहे ती केंद्र सरकार करेल. 6 एप्रिलला आपण मागणी केली राज्य सरकारनं. 6 एप्रिलला काय मागणी केलेली आहे की आम्हाला N95 चे मास्क 8,41,500 पाहिजेत. यांनी दिले किती आहेत? यांनी दिले केवळ 1,04,900. ट्रिपल लेअर मास्क 82 लाख मागितले, त्यांनी दिले किती? 17,72,000 मास्क दिले. डॉक्टरांसाठी 3 लाख पीपीई किट मागितले, यांनी दिले 30,000 किट. त्यानंतर 2,125 व्हेंटिलेटर मागितले होते, एकही व्हेंटिलेटर दिलेला नाही. आणि त्यामुळे 1,611 कोटीच्या ऐवजी यांनी काही दिलं नाही आणि गमजा मात्र त्या ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणामध्ये मारल्यात. ही वस्तुस्थिती आहे. आजच्या परिस्थितीमध्ये यांच्याकडनं अपेक्षा आहे की केंद्राने पहिला निधी द्यायला पाहिजे राज्यांना की 50,000 कोटी रुपये तुम्ही घ्या या संदर्भामध्ये आणि सगळे आता नवीन हॉस्पिटल तयार करायचे पैसे नाही आहेत आमच्याकडे. कशा करणार? राज्य सरकारकडे तुम्ही टाकताय, वोट देताय. तुम्ही काय केलं? मला भीती वाटते महाराष्ट्र भाजप की हे इतके वेडे झाल्यासारखे वागतायत की महाराष्ट्र विरोधी आहेत का असं म्हणावं लागेल की प्रत्येक गोष्ट केंद्राची सपोर्ट करत. तुम्ही समर्थन केलं पाहिजे महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेची मागणी आहे त्याच्यासाठी आणि तुम्ही जनतेच्या विरुद्ध जाऊन केंद्र सरकारचं त्या ठिकाणी भलामण करताय. फार वाईट आहे. ठीक आहे. आपल्यासोबत डॉक्टर मनीषा कायंदे शिवसेनेचे आमदार आहेत. मनीषाताई, पुन्हा तोच प्रश्न आहे. राज्य सरकारांचं म्हणजे त्यामध्ये महाराष्ट्रही आलंय, त्यामध्ये केरळ असेल, पंजाब असेल, पश्चिम बंगाल असेल, राजस्थान असेल, छत्तीसगड असेल, अनेक राज्यांचं असं म्हणणं आहे की केंद्र सरकार कमांड अँड कंट्रोल घेऊन वागत आहे करोना काळामध्ये. यामध्ये राज्यांचे जे अधिकार आहेत तेही संकुचित पावत आहेत, त्यांचाही संकोच होतोय. आम्हाला जादा अधिकार द्या. तुम्हाला खरंच असं वाटतं सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून की महाराष्ट्र सरकारला जादा अधिकारांची गरज आहे? खास करून मुंबईकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत करोनाबाधित, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आहेत. मृतांचा आकडा करोनामुळं तो सुद्धा महाराष्ट्रात आहे. अशा वेळी मुंबईसह महाराष्ट्रासाठी वेगळं पॅकेज केंद्र सरकारने द्यावं. केंद्र सरकारनं, खास करून मोदी सरकारनं महाराष्ट्राविषयी सहानुभूतीपूर्वक विचार करावा. निश्चितच आपण ही गोष्ट तर वारंवार म्हणतोय की ज्या पद्धतीनं लॉकडाऊन केला तो अतिशय अनप्लॅन्ड होता. आणि आज देखील मोदी साहेब बोलणार आहेत. त्यांची आवडीची 8 वाजताची संध्याकाळची वेळ म्हणजे त्यांचं भाषण असेल तर त्या दिवशी आता हे काय बोलणार असं खूप लोक अपेक्षा धरून बसलेले असतात हो की काहीतरी देशाचे पंतप्रधान काहीतरी बोलतील, पण त्यातनं निघत काहीच नाही. आतापर्यंत 3दा आपण ऐकलं, त्यातनं एकदा थाळ्या वाजवायला सांगितल्या, दुसऱ्यांदा दिवे लावायला सांगितले आणि तिसऱ्यांदा वर्षाव झाला. म्हणजे आता असं वाटतंय की भाषणात नेमकं निदान आता तरी आज तरी काहीतरी बोला. आता काल मुख्यमंत्र्यांच्या जेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये, आता माझा आक्षेप आहे या शब्दाला, विश्वास फाटकजी यांनी जो शब्द रडगाणं, म्हणजे आमचेच हक्काचे पैसे आम्ही मागतोय आणि त्याला तुम्ही रडगाणं म्हणताय. तुम्ही महाराष्ट्रात राहत नाही का? तुम्हाला वाटत नाही का की महाराष्ट्राचे हक्काचे लोकांनी जे पैसे भरले त्याचा परतावा आहे हो तो. तर हे आम्ही वारंवार मागतोय. आमचा अधिकार आहे त्याच्यामध्ये, त्याच्यात तुमचाही अधिकार आहे. तुम्ही देखील जीएसटीच्या स्वरूपात कुठे ना कुठे पैसे भरले असतील, त्याचा परतावा आम्ही मागतोय. याला रडगाणं जे म्हणतायत, मला या शब्दावर ऑब्जेक्शन आहे, पहिली गोष्ट. दुसरं, आता यांनी जे काही चुका केल्या त्या केल्या ते आता आम्ही राज्य म्हणून निस्तरतोय. राज्य म्हणून निस्तरत असताना आता आम्हाला अधिकार दिलेच पाहिजे ना. म्हणजे तुम्ही खायला देणार नाही आणि आम्ही सुद्धा आमच्या शेतातलं खायचं नाही, हे चुकीचं आहे ना. हे आडमुठेपणा आहे हा पूर्णपणे. आणि असं करत असताना राज्यांना अधिकार दिले पाहिजे. काल माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे
यांनी सुद्धा केंद्राकडे पुन्हा पुन्हा मागण्या केलेल्या आहेत. मग त्या लोकल सेवा निदान काही एसेन्शियल सर्व्हिसेससाठी वापरण्याची मुभा द्यावी, अशा अनेक गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये आहे. परंतु प्रत्येक गोष्ट केंद्राने अगदी अधिकारात ठेवायची सवयीप्रमाणे, जे आम्ही गेले 5 वर्ष पाहतोय की पीपीई किट्स असो, काही असो, हे सगळं केंद्राने ठरवायचं. आता इफ हेल्थ इज अ स्टेट सब्जेक्ट, मग हे अधिकार राज्यांना दिले पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रोडक्शन करू नका आणि आम्ही देणार नाही, आता हे चालणार नाही. अर्थात त्यामुळे राज्य सरकार काय हातावर हात ठेवून बसलेलं नाही. राज्य सरकारला जे काही करायचंय महाविकास आघाडी सरकार करत आहे आणि ते करत राहील. आता हा परप्रांतीय मजुरांचा प्रश्न जेव्हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच जेव्हा प्रादुर्भाव अगदी खालपर्यंत पोहोचला नव्हता, त्यावेळी या सगळ्या मजुरांना जाऊ दिलं असतं तर आज ही त्यांची फरफट झाली नसती. आज ही जी परप्रांतीय मजुरांची जी फरफट होते प्रत्येक राज्यामध्ये होते, खास करून महाराष्ट्रात. का? कारण महाराष्ट्रात त्याची संख्या सगळ्यात जास्ती आहे. आज सुरतमध्ये, अहमदाबादमध्ये आक्रोश होतोय. म्हणजे असं नाहीये की भाजप शासित जे राज्य आहेत की तिकडे सगळं छान चाललंय, असं नाहीये विश्वासजी. तिकडे तुम्हाला बघितलं पाहिजे की तिकडे पण जे मजूर आहेत ते वैतागले आहेत. त्यामुळे ठीक आहे, काही चुका झाल्या असतील, त्या चुका देखील मान्य केल्या आहेत. आता परिस्थिती अशी आहे की आपल्याच गावातल्या लोकांना आपल्या गावात जाता येत नाहीये, कारण लोकांना धास्ती भरली आहे. आता काही लोकांना कोकणात जायचंय, काही लोकांना, तर निश्चितच तिथल्या लोकांना देखील वाटतं की मुंबईहून आपलाच माणूस घेऊन येईल काहीतरी. बरं, ही सगळे मजूर जातील, परत हे तिकडे काही काम आहे का यांच्या राज्यांमध्ये? आता उत्तर प्रदेश असेल, त्या राज्याने हमी घ्यावी की आमचे मजूर नाही जाणार, आमच्या मजुरांना आम्ही इथेच काम देऊ, जे आम्ही इतकी वर्ष शिवसेना म्हणतेय. तर द्या तुम्ही, घ्या गॅरंटी. तुमच्याकडे सगळे आता तुम्ही उद्योगधंदे आणण्यासाठी रेड कार्पेट टाकलेलं आहे उत्तर प्रदेशाने, तर तुमच्या लोकांना काम द्या तिकडे. म्हणजे त्यांना जे परप्रांतीय म्हणून त्यांची हेटाळणी होत असेल तर ती तरी थांबेल. त्यामुळे आता जे काय लॉकडाऊन उघडणार, जर का असं सरकार विचार करत असेल तर ते आता तरी कृपा करून काहीतरी प्लॅनिंग करा आणि अनाऊन्स करा. ठीक आहे. ॲडव्होकेट विश्वास पाठक, बघा, जे परप्रांतीय स्थलांतरित मजूर महाराष्ट्र सोडून किंवा अन्य कोणतंही राज्य सोडून त्यांच्या मुलुखात किंवा गावाकडं परत जात असतील तर ते का जात आहेत हे सर्वांना कळलेलं आहे. म्हणजे केवळ त्यांना अन्न व निवारा एवढं पुरेसं नाही आहे, त्यांना त्यांच्या घरच्यांची ओढ लागली आहे. ती का लागली आहे? त्यांच्या स्वतःपेक्षाही त्यांच्या पैशावरती त्यांच्या माघारी, त्यांच्या घरी जे जगणारे आहेत, त्यांचे नातेवाईक, त्यांची बायको, मुलं, त्यांची काळजी, त्यांची चिंता त्यांना लागली आहे. म्हणून सुद्धा बहुतेक जण परत चाललेले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातून परत जात आहेत आणि उद्योगधंदे महाराष्ट्रातच आहेत, तिथेच रोजगार मिळतो, मुंबईत सर्वाधिक मिळतो, म्हणून इथेच जास्त आहेत. मला म्हणायचं हे आहे की आज पंतप्रधान 8 वाजता रात्री देशाला उद्देशून बोलणार आहेत, तेव्हा हा जो स्थलांतरित मजुरांचा प्रश्न संपूर्ण जगानं बघितलेला आहे, त्यांच्या परतीच्या यातना संपूर्ण देशानं बघितलेल्या आहेत, त्यावर काही ना काहीतरी भाष्य करतील, त्या मजुरांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे. विश्वास पाठक. 100% ते त्याच्यावर बोलतील. कारण कालच प्रधानमंत्र्यांनी एक सूतोवाचक केलं की मजुरांना अन्न, वस्त्र, निवारा केवळ एवढं देऊन चालणार नाही, तर त्यांना घरी जायची ओढ देखील आहे. तो देखील प्रश्न आपल्याला डील करणं आवश्यक आहे आणि म्हणून आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये बदल करावा लागेल. आणि त्या दृष्टीने कदाचित आज दिल्लीहून काही गाड्या सुटल्या, मुंबईहून काही गाड्या सुटल्या आणि हे ओपनिंग अप व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि प्रधानमंत्री नक्कीच जेव्हा बोलतात ते लोकांशी त्यांचा कनेक्ट असतो, लोक त्यांचं ऐकतात, उगाचच ऐकत नाही, कारण एक खंबीर ते नेतृत्व आहे आणि ते नक्कीच कोमट पाणी प्यान पत्ते खेळ असं अजिबात बोलणार नाही. प्रश्न असा आहे की मी जेव्हा 35,000 कोटीचं जेव्हा म्हटलं ताई की रडगाणं काबर गाता, तर मला हा मुद्दा मांडायचा होता की 4 लाख कोटीचं जेव्हा आपलं बजेट आहे त्याच्यामध्ये केवळ 35,000 कोटी मिळाले नाही म्हणून, किंवा आता नवीन एक खूळ काढलं काँग्रेसने की पीएम केअर फंडातले पैसे मिळत नाही. दात करून पोट भरले जात नाही, ते पैसे आवश्यकच आहे, ते आपल्याला मिळायला पाहिजे, आम्ही देखील त्याचा पाठपुरावा करतोय, मात्र ते मिळत नाही म्हणून आपलं सगळं अपयश लपवायचं हे चुकीचं आहे. पण केंद्र सरकार सुद्धा का देत नाही? माहिती घेतली का? सर्व किंवा राहुल घेतली, माहिती घेतली. तुम्हाला सांगतो, एक तर जीएसटी हा कन्सेप्ट एकट्या मोदींचं अपत्य नाही, सर्व राज्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून ती काउन्सिल निर्माण केली, त्याचे काही नियम आहेत,
ते सिस्टम ड्रिव्हन आहे. जे काही पैसे जमा होतात ते फॉर्म्युल्याप्रमाणे आपोआप वाटले जातात. महाराष्ट्राला जरी वाटतं की आम्हाला आता जो पैसा मिळाला तो कमी आहे, तरी तो महाराष्ट्राच्या वाट्याप्रमाणेच मिळालेला आणि तो सर्वात जास्त आहे, हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, अशा प्रकारची स्थिती आहे. केंद्रावर देखील कलेक्शनचा मोठं प्रेशर आहे. आता मला एकच सांगायचं, काँग्रेस आणि राहुल गांधी हे म्हणजे महाराष्ट्रासारख्या केंद्राची पण तिजोरी केरळचा फार मोठा टेंबा ही रिकामी झाली आहे. अहो, जीएसटीचं कलेक्शन ऑल ओव्हर इंडियामध्ये इफेक्ट झालेलं आहे. ते विहिरीतनं ते पोहऱ्यात येत असतं, हे साधं गणित आहे. मात्र केंद्राला कुठेही असा अधिकार नाही पैसे अडकवून ठेवणं. म्हणून म्हटलं की 3 प्रकारचे पैसे येतात. एक तर कॉर्पोरेट टॅक्समधनं, जीएसटीचा परतावा जो शॉर्टफॉल आहे तो, आणि तिसरं केंद्राच्या ज्या काही योजना असतात त्या. एक मी म्हणू शकतो की 70 वर्षाच्या अनुभवातनं केंद्र या केंद्राच्या योजनाबद्दल थोडंसं डिस्क्रिशनरी पॉवर वापरू शकतो, मात्र ती अमाऊंट तशी नगण्य असते. मला एकच सांगायचं आहे राहुल गांधींना आणि काँग्रेसला की आपण नेहमी केरळचा टेंबा मिरवतो. आता केरळला का केंद्राने खूप पैसे दिले म्हणून त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला का? तुम्ही म्हणता तर केरळने फार चांगली स्थिती हँडल केली, का महाराष्ट्र करत नाही आहे, का पंजाब करत नाही आहे? लॉकडाऊनचा निर्णय जर राहुल गांधींनी जानेवारी महिन्यातच म्हटलं होतं तर का नाही पंजाबने किंवा छत्तीसगडने किंवा महाराष्ट्रातील लॉकडाऊन आधीच लागू केलं? मला असं वाटतं केवळ केंद्रावर अशा प्रकारचा आरोप करण्यापेक्षा आपण कुठे कमी पडतो हे देखील बघा. जसं मध्य प्रदेश किंवा राजस्थान किंवा गुजरात, काही राज्यांनी 3 वर्षासाठी लेबर लॉस सगळे डिस्पेन्स केलेले आहेत. आपण काय नाही असे निर्णय घेऊ शकत? आपली खरंच काउन्सिलची मिटिंग होतं का? आम्ही विरोधी पक्ष म्हणून पूर्ण जबाबदारीने यांच्या पाठीशी उभा आहे. मात्र या महाआघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी 1.5 महिन्यानंतर बैठक घेतली सर्वांची. तुमचे काही सुझाव असतील तर सांगा. व्हेअरएज मोदींनी या 55 दिवसामध्ये 5दा मुख्यमंत्र्यांसोबत कॉन्फरन्सिंग केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांकडनं ज्या ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांचं लागलीच पालन होतं. 8 वाजता तुम्हाला ते देखील पाहायला मिळेल. ठीक आहे, 8 वाजता काय काय बघायला मिळेल आणि नवीन कोणता टास्क मिळेल याकडे सुद्धा काहींचं लक्ष लागलंय. ठीक आहे, आपल्यासोबत संजीव उन्हाळे सुद्धा आहे, ज्येष्ठ पत्रकार आहेत. संजीव उन्हाळे, हे बघा, लॉकडाऊन वाढवला पाहिजे का? तर सध्याची जी ग्राउंडवरची परिस्थिती बघितली, कोरोनाची प्रादुर्भाव किंवा संक्रमण बघितलं तर लॉकडाऊन वाढलं पाहिजे. किंबहुना त्यामध्ये शिथिलता कुठल्या पातळीवरती आली पाहिजे तर उद्योगधंद्यांच्या किंवा आर्थिक व्यवहारांच्या पातळीवरती ती सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून ती झाली पाहिजे. त्याबद्दल कुणाचंही दुमत नाही. खरा प्रश्न असा आहे की आता इथून पुढं आपल्याला जायचं असेल तर काय केलं पाहिजे, याचं उत्तर आज पंतप्रधानांच्या रात्री 8 वाजताच्या भाषणातून मिळेल का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. कुठला टास्क आम्हाला नको आहे, उलट यातनं एक्झिट पॉलिसी काही असेल का ते हवं आहे. उलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जसं पारदर्शकपणे सर्व सांगतात की त्यांना कोणी काय बोललं, ते कोणाचं कौतुकही करतात की त्यांनी मला असं सांगितलं, त्यांच्यामुळं हे कळलंय, ही बाब आपल्याला अजून कळत नाहीये, यावरती आपण आणखीन सल्ला घेतो आहोत, असं संभाषण किंवा असा संवाद मोदींनी जनतेशी साधावा असं अनेकांना वाटतंय. केवळ टास्क देऊ नये किंवा उगीच कुठलं कौतुक करू नये किंवा उगीच काही असं भलामण करू नये की जेणेकरून आपलीच नकळत दिशाभूल होईल आणि हा चक्रव्यूह वाढत राहील. एक तर असं आहे की टाळ्या वाजवणं, फुलांची उधळण करणं आणि हे सगळे जे बाकी जे सिम्बॉलिक कार्यक्रम जे आपण एकत्र राहावं, देशाचा एकोपा राहावा या उदात्त हेतूने जे केलेले आहेत त्याचे दिवस मला आता वाटतं संपलेले आहेत. आता तुम्हाला 2 स्तरावर लढावं लागणार आहे आणि त्याच्यातली पहिला जो महत्वाचा स्तर आहे तो आर्थिकदृष्ट्या आपण सगळ्यांना सक्षम करणं हा आहे. एक लक्षात घ्या, लोकांची लिक्विडिटी एवढी आहे की लोकांकडे पैसा नाही. आज बँकांकडे परिस्थिती देखील कठीण आहे. ही सगळी परिस्थिती सुधारणं हे एक मोठं आव्हान आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की मनमोहन सिंगासारख्या ज्येष्ठ माणसाकडे जाऊन ह्याच्याबद्दल खरं निर्णय घेतला पाहिजे, अशा स्थितीमध्ये काय करावं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की राज्यांना देखील आपण वागणुकी एकत्र वागवतो, आमचे राज्य आणि आपले केंद्र एकत्र आहेत असं वरकरणी चित्र असं दिसत आहे. पण जे चित्र तुम्हाला ट्रम्प आणि यांच्यामध्ये दिसत नाही, कारण तिथले फेडरल स्टेट जे आहे ते स्वतंत्र आहेत आणि ते सगळे फेडरल स्टेट ट्रम्पच्या विरोधात गेलेले आहेत. पण आंतरिकदृष्ट्या
आज राज्यामधल्या प्रत्येक माणूस हा केंद्राबद्दल असंतुष्ट आहे. याचं कारण असं आहे की एक तर प्रोक्युअरमेंट ही अतिशय साधी गोष्ट, ही साधी गोष्ट सुद्धा राज्याला दिली गेली नाही. आणि PM केअर फंड याची गुप्तता याच्यासाठी बाळगली जाते की सर्व भांडवलशहांना, मोठ्या मोठ्या उद्योगपतींना दूरध्वनी करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निधी मिळतो. जे मुंबईचे मोठे उद्योग आहेत त्यांचा सर्वात मोठा निधी PM फंडाला जातो आणि चटणी लोणच्या पुरता निधी हा मुख्यमंत्री निधीला मिळतो. ही अशी परिस्थिती आहे. हे राज्य आणि केंद्र यांच्यामधलं अंतर मला असं वाटतं या आर्थिक प्रश्नाच्या याच्यावर, ऐरणीवर हे एकत्रित येण्याची गरज आहे. आणि जे झालं ते झालं, ते थोडक्यामध्ये राजकारण असतं. ममता बॅनर्जी म्हणजे नेहमी चुकीचं बोलतात असं नाही, त्यांच्या बोलण्यामध्ये देखील कधी कधी तथ्य असतं. तेव्हा सगळ्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन ह्या आर्थिक प्रश्नाला आता सामोरं जाणं गरजेचं आहे. कारण भारत हा एका दृष्टीने विनाशाच्या दिशेने चाललेला आहे आणि हे जर सगळं थांबवायचं असेल आता, तर मला असं वाटतं की आता आर्थिक कार्यक्रम हाती घेणं गरजेचं आहे. करोना हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. हे जसं गरज आहे त्याप्रमाणे, जसं स्वच्छता अभियानाप्रमाणे एक मोठं अभियान आपल्या देशामध्ये मोदीजींनी अतिशय चांगल्या पद्धतीने राबवलं, त्याच पद्धतीने लोकांचं सेन्सिटायझेशन या विषयावर झालेलं नाही. हे सेन्सिटायझेशन मला असं वाटतं करण्याची गरज आहे. कारण आपली बरीचशी जनता ही, त्यांना काही वाचन नाही, लिखाण नाही, तोंडाला मास्क कशासाठी बांधायचं हे कळत नाही, सॅनिटायझर कशासाठी कळत नाही. तेव्हा मला असं वाटतं की लोकांचं सेन्सिटायझेशन, फिजिकल डिस्टन्सिंग म्हणजे काय, हे अंतर कशासाठी राखणं आवश्यक आहे हे करणं गरज आहे. नाहीतर आजच आमच्या इथे एका जालना चिकलठाण्याचे असेल तर वाढदिवस रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर सादरीकरण केलेलं, लग्न आता मला वाटतं मोठ्या प्रमाणावर होतील. हे सगळं थांबवायचं असेल तर लोकांना हे काही दंड घालून घेतले पाहिजेत आणि हे दंड केंद्राने आणि राज्याने एकत्रित घातले पाहिजेत. या ठिकाणी दोघांचाही महत्वाचा व्हॉइस आहे. हे जर झालं तर आणि तरच मला असं वाटतं की आपण ठीक आहे. डॉक्टर मनीषा कायंदे, बघा जसे जसे हे लॉकडाऊनचे दिवस वाढतायत, अनेकांचा संयम सुटतोय. अनेकांनी आतापर्यंत व्यवहारीपणा दाखवला नव्हता, पण आता ते दाखवायला लागलेत. म्हणजे कसं, दोन उदाहरणं देतो. एक म्हणजे राज्य सरकारनं एक सर्क्युलर काढलं की जे खासगी रुग्णालय आहेत तिथे जे उपचार होतील कोरोनाचे, त्यामध्ये आगाऊ किंवा जादा फी आकारली जाऊ नये. तर तो निर्णय राज्य सरकारने माघारी घ्यावा किंवा फिरवावा म्हणून प्रयत्न होत आहेत. मोठी लॉबी काम करते अशी बातमी आम्ही आत्ताच दिलेली आहे. दुसरी बाब म्हणजे ज्या खासगी शाळा आहेत, कोरोना काळामध्ये आता तर वेकेशन सुद्धा आहे, तर त्यांनी खरं तर फी मागू नये, पण पालकांना फोन जात आहे की तुम्ही मंथली फी भरू शकता, अदरवाईज तुम्ही जी क्वार्टरली म्हणजे 3-3 महिन्यांची फी भरता, तसं न करता आता तुम्ही महिन्याला फी ऑनलाईन भरू शकता. अशा पद्धतीचे फोन यायला लागलेत. म्हणजे काय, व्यवहारीपणा दाखवायला काही जण जे 50 दिवस मागचे विसरले होते त्यांचाही संयम तुटतोय. त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की आपलं आर्थिक गणित बिघडतंय. पण यात होतंय काय, सर्व बोजा हा नागरिकांवरती येतोय. कोरोनाचं संकट तर आहेच, विषाणूची बाधा तर आहेच, पण आता आर्थिक संकट सुद्धा त्यांच्यावरती येऊ शकतं. आणि असे जे प्रॉब्लेम्स आहेत हे पुढे यायला लागलेत. मनीषाताई. हो, निश्चित आहे. तुम्ही म्हणताय ते अगदी सत्य आहे की जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यांनी भरमसाठ पैसे घ्यायला सुरुवात केलेली आहे, असे आमच्याकडे रिपोर्ट येतात आहे. आणि आम्ही देखील हे आमचा एक आमदार म्हणून फीडबॅक मुख्यमंत्र्यांकडे पाठवतोय, आरोग्यमंत्र्यांकडे पाठवतोय, प्रशासनाकडे पाठवतोय. आणि हे त्वरित थांबलं पाहिजे, कुठेतरी कॅपिंग आलं पाहिजे. जसं आपण शुल्क नियंत्रण समिती जी शाळांच्या, प्रायव्हेट शाळांच्या फी साठी आहे, तशाच पद्धतीची काहीतरी आता एक तयार करावी लागेल की प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे भरमसाठ त्यांनी सुरू केलेलं आहे. म्हणजे आम्ही तर आकडे वेगवेगळे ऐकून अक्षरशः चाट पडलेला होते, पण हे खरं आहे. आणि दुसरा जो तुम्ही मुद्दा म्हटला की शाळांच्या बाबतीत, आता बघा काही लोकांनी नर्सरीच्या ऍडमिशन्स जूनच्या घेऊन ठेवल्या आहेत आणि त्या कधीच जानेवारीमध्ये घेऊन ठेवलेल्या आहेत. तर त्यांनी पैसे भरलेले आहेत पूर्ण वर्षाचे किंवा अर्ध्या टर्मचे, आणि शाळा तर सुरू होणार नाहीये. म्हणजे साधी नर्सरी किंवा प्ले स्कूलचे फी भरून ठेवलेले आहेत.
त्या सुद्धा सुरू होणार नाहीत आता जून मध्ये, त्या कधी ऑगस्ट मध्ये वगैरे होतील, कारण ते प्ले स्कूल सुरू झालं काय नाही सुरू झालं काय काही फार मोठा फरक पडत नाहीये. परंतु जे हायर क्लासेसचे आहेत, आता उदाहरणार्थ परीक्षांच्या फी भरल्या आहेत, तर परीक्षेची फी भरली आहे, परीक्षा होणार नाहीयेत. जर का उदाहरणार्थ फर्स्ट इयर सेकंड इयरच्या आहेत, काय पहिल्या 4 सेमिस्टरच्या, त्यामुळे आता अशी मागणी होते. त्यामुळे आता एक खूप मोठं एक दुष्टचक्र निश्चितच तयार झालेले आहे. याच्यावर अतिशय गहन विचार होण्याची गरज आहे. संबंधित अधिकारी, संबंधित मंत्री यांनी बसून व्यवस्थित त्याच्यावर काहीतरी डायरेक्शन्स देण्याची गरज आहे. अर्थात त्याच्यामध्ये आमचा सहभाग किंवा जिकडे जिकडे सरकारला आम्ही सूचना करणारच आहोत. आता येणारं अधिवेशन आहे, त्याच्यातही या सगळ्या गोष्टीची चर्चा होईलच. परंतु निश्चितच आहे, कारण शाळांनी फी घेतली आहे, त्यांना पण शिक्षकांना पगार द्यायचे आहेत. काही शाळांनी तर ज्या विना अनुदानित आहेत, तर त्या शिक्षकांचे तर हाल होत आहेत. ते शिक्षक आता कुठे कुठे काम करतायत, कोणी चेक नाक्यावर आहे, तो कोणी सर्वे करताय, वेगवेगळी जी कामं, पहिले तर दारूच्या दुकानावर, हे असे सगळे काही गोष्टी झाल्या, चुकीच्या झाल्या, कबूल करतो, पण त्या त्वरित रिव्हर्ट देखील झालेल्या आहेत. म्हणजे त्याच्यात लक्षात आल्यावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांची चुकीनं काहीतरी निर्णय काढला, तो लगेच रिव्हर्ट बॅक झालाय. परंतु यात मात्र नक्की विचार व्हायला पाहिजे की शाळांनी तरी शिक्षकांना पगार कसे द्यावे. आता ज्या विना अनुदानित तत्वावर चालणाऱ्या शाळा आहेत, त्यांनी कोणाला एप्रिल पासूनच त्यांना सांगितलंय की तुम्ही त्यांना कमी करून टाकलेलं आहे. हे या सगळ्याशी आता आपल्याला सगळ्यांना लढा द्यावा लागणार आहे. आणि जे सगळेच तज्ज्ञ सांगतात आहे की कोरोना हा आता काय, म्हणजे त्यांची डॉक्टर संजय ओक सुद्धा म्हणाले, लव अगरवाल यांनी देखील, केंद्रातले जे आपले सचिव आहेत, त्यांनी देखील म्हटलं की हा कोरोना आता पाहुणा आहे, हा इतक्यात काही जाणारा नाहीये आणि ह्या बरोबर एक एक्झिट प्लॅन आपल्याला नक्कीच बनवावं लागणार आहे, हे मात्र निश्चित आहे. ठीक आहे. सचिन सावंत, आज झी 24 तासने एक बातमी दिलेली आहे बघा. आज परिचारिका दिन आहे, नर्सेस डे आहे. आणि बातमी काय आहे, राज्यातल्या कंत्राटी परिचारिकांचं खच्चीकरण करणारा आरोग्य विभागाचा निर्णय. 45,000 ऐवजी केवळ 25,000 रुपयेच वेतन मिळणार. परिचारकांमध्ये कमालीचा संताप. बोला काय, म्हणजे म्हणून हाच तर विषय आहे खऱ्या अर्थानं, की या संदर्भातलं जे आर्थिक संकट ते टाळायचं कसं. जर राज्य त्या ठिकाणी सतत केंद्राकडे मागणी करतात आणि केंद्र हात वरती करतायत, तर आपण करायचं काय, हा मुद्दा निश्चितपणे आहे. आणि एवढं मोठं संकटामध्ये राज्यांना ढकलून देण्याचं काम केंद्र सरकारने केलं. तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे मगापासून मी चर्चा ऐकतोय, पाठक साहेबांच्या बोलण्याला मला उत्तर द्यायचं होतं. त्यांनी सांगितलं की जीएसटी हा मार्च पर्यंत दिलाय. हे अत्यंत चुकीचं विधान आहे. पाठक साहेबांनी माहिती करून घ्यावी. जानेवारी पासूनचा जीएसटी थकलेला आहे, आजच्यापर्यंत दिला गेलेला नाही. आता सगळ्या देशात, जगातल्या सगळ्या देशांमध्ये नाहीये जीएसटी शॉर्टफॉल, जीएसटीचा शॉर्टफॉल दिलेला नाही. बाकी जीएसटी तुम्हाला हक्काचा आहे ना. हो, हक्काचा आहे. जीएसटीचा शॉर्टफॉल राज्याचा, तुमच्या माझ्या हक्काचा. ताईने बोलला, ऐका तो मिळणार ना. तो नाही आतापर्यंत दिला नाही. आज गरज आहे ना. केरळने मॅनेज केलं म्हणता ना तुम्ही. पाठक साहेब ऐका माझा ऐका. आज गरज आहे तुम्हालाही, तुम्ही त्याच्याने भांडलं पाहिजे की आज जर तुम्ही त्या ठिकाणी एक्स्ट्रा मदत देण्याची गरज आहे, तर पहिला आमच्या पैसे जे आले पाहिजे ते दिलेले नाहीत. ऐका, विषय असा आहे की जगामधल्या सगळ्याच देशांमध्ये रिव्हेन्यू येत नाहीये. सगळीकडे लॉकडाऊन आहे, त्यामुळे त्या देशांना रिव्हेन्यू नाही आहे. ही काही त्या ठिकाणी जी काही सांगितलं जातं ते चुकीचं आहे. जर्मनी सारखा देश असेल किंवा युरोपियन देशामध्ये त्यांच्या जीडीपीच्या जवळपास 20 ते 21% त्या पॅकेज जाहीर करण्यात आलं. आपण किती केलंय? 0.8% केलेलं आहे. आम्ही हे नाही म्हणत 20-21% ते फार सदन आहेत, परंतु मोदीजींच्या कालावधीमध्ये म्हणजे जगातल्या सगळ्यात पॉवरफुल पंतप्रधान ज्यांनी असामान्य, म्हणजे 60 वर्ष झालं नाही ते केलं, अशा तऱ्हेचं चित्र जे रंगवलं जातं. आज तुमच्याकडे त्या ठिकाणी स्वतःचा जो हक्काचा जीएसटी, आमचा शॉर्टफॉल तुमच्या भाषेमध्ये, तो द्यायला पैसे नाही आहेत. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे या 6 वर्षामध्ये काय केलं यांनी. जर 20 लाख कोटी जवळपास हा पेट्रोल डिझेलच्या वरती एक्स्ट्रा त्या ठिकाणी कर लावून त्यांनी गोळा केलेला आहे. आपल्या या देशातल्या जनतेला तो त्यांचा हक्क होता, कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरती पेट्रोल डिझेलचे भाव फार कमी पडले होते. आजही कमी पडले, आता तर त्या ठिकाणी मायनसवर चाललेले आहेत. असं असताना पुन्हा त्यांनी एक्साईज ड्युटी त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न केला. मग ती त्या ठिकाणी ज्या ऑइल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांवर टाकली. हे सगळे गिमिक्स केलेत. याचा अर्थ तुम्ही हे पैसे 20 लाख कोटी जवळपास जे जमा झाले ते वाया घालवलेत. त्यानंतर रिझर्व्ह बँकेकडनं 3.5-4 लाख कोटी रुपये तुम्ही ओरबाडलेत. त्याचं काय केलं तेही नाहीये. तुम्ही हे सगळं घेताय. हे राज्य सरकार म्हणून तुम्ही हे लक्षात का घेत नाही? केंद्र सरकार पैशाची तजवीज रिझर्व्ह बँकेतून करते, म्हणजे त्यांच्याही तिजोरीला घरघर लागली आहे.
हेच तर म्हणतोय की या 6 वर्षामध्ये यांनी पूर्णपणे अर्थव्यवस्थेचा विनाश केला, हे त्या ठिकाणी समोर आलेलं आहे. नोटबंदीचा किती काळ त्या ठिकाणी डिफेंड करायचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडे जी पैसे आता नाही आहेत याचं कारण नोटबंदीसारखा निर्णय घेतला गेलेला आहे आणि म्हणून आजची अर्थव्यवस्था पूर्णपणे यांच्या हातातून निघून गेलेली आहे. असं असताना हा दोष राज्य सरकारांवर देण्याचा अर्थ नाही आहे. आज राज्य सरकार जेव्हा कोरोना सारख्या संकटाला लढतायत, तुम्ही आर्थिक कसे पैसे जमा करता हा केंद्र सरकारचा विषय आहे. त्यांनी त्या ठिकाणी जमा केलं पाहिजे. हा कारण तुम्हाला त्या ठिकाणी सत्ता दिलेली आहे सगळ्या राज्यांवरती, तुम्ही अधिपत्य सांभाळता, सगळे तुम्ही अधिकार घेता, पैसे देत नाहीत आणि हा पैसा जनतेचा पैसा मी मागतोय. ठीक आहे. शेवटी ऍडव्होकेट विश्वास पाठक, मास्टर स्ट्रोक खूप झाले, पण आता खऱ्या अर्थानं करोना काळात मास्टर स्ट्रोक मारण्याची गरज आहे, जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. 100% दिलं जाईल. मी परत एकदा सांगतो की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 4 लाख कोटीची असताना 35,000 कोटीने आपला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार का हो? तुम्ही स्वतःहून काही करणार की नाही? पैसे कसे रेस करायचे? लोन आपल्याला घेता येईल का? की 45,000वर 23,000वर तुम्ही परिचारकांचे पगार आणता? हा मूळ मुद्दा आहे. आशिषजी, मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की मास्टर स्ट्रोक आपण जो म्हणतो की FRBMच्या ऍक्ट प्रमाणे आपण फिस्कल डेफिसिटची रेंज वाढवणार आहे, नक्कीच वाढवू. 10% फिस्कल डिपॉझिट जावा इथपर्यंत लोक म्हणतात आहे, तो जाऊ शकतो. मात्र या सरकारने त्या 20 लाख कोटीचं काय केलं ऑइलच्या याच्यावरचं, तर उत्तर त्याचं हेच आहे की आपण फिस्कल डिफिसिट हा 3.5% मेंटेन केला होता. डॉक्टर मनमोहन सिंगाच्या काळामध्ये 2008 मध्ये 6% फिस्कल डिफिसिट झाला होता. महागाईचा दर 10%च्या वर होता. त्यामुळे अर्थशास्त्र या प्रधानमंत्र्यांना जास्त चांगलं कळतं. मला सांगा, आपण 10% टोटल GDPच्या जरी अनाऊन्स केलं असतं तरी गेल्या 1 महिन्यामध्ये आपण स्पेंड करू शकलो असतं का? योग्य वेळी पैसे रिलीज होतात आहे. आधी 170 लाख कोटी आले, त्याच्यानंतर 50,000 कोटी आले, परत 50,000 कोटी आले. पैसे आता अजून येणार आहेत. पैसे कुठे जाणार नाही, कारण मुळामध्ये डिसिप्लिन वेळी पैसे कसे खर्च करायचे, त्याचं नियोजन कसं करायचं, खरं तर या सरकारकडे शिकायला पाहिजे. डॉक्टर मनमोहन सिंग अर्थशास्त्री होते, मात्र त्यांना 2008 मधली बंदी हाताळता आली नाही. 13 लाख कोटीच्या नोटा त्यांनी छापल्या. महागाईचा दर त्यांनी 2009ची निवडणूक काढली की वर गेला. दुसऱ्यांदा सत्तेत आले होते 2009ला आले, पण त्याच्यानंतर पडले ना, त्याच्यानंतर पडले. पण ते 5 वर्षांनी पडले हो. आर्थिक नियोजन कसं केलं तर मनमोहन सिंगांकडनं धडे घेतले, बँकिंग इंडस्ट्री कशी वाट लावली, इंडस्ट्रीची कशी वाट लावली. बरं ठीक आहे. ऍडव्होकेट विश्वास पाठक, PM केअर फंड यावरती विरोधी पक्ष नेत्याला स्थान आहे काही नाही ते मी तुम्हाला सांगतोय. विरोधी पक्ष नेता काही सांगू शकत नाही. इनफॅक्ट विरोधी पक्ष नेताच नाही. नक्कीच आहे, पण विरोधी पक्ष नेता आहे कोण? नाही ना, तुम्ही केलाच नाही ना. शरद पवार आहे विरोधी नेता आहे कोण? लव अगरवालांनी एक प्रश्न विचारला होता, म्हणजे सांगितलं होतं. लव अगरवाल कोण असतील तर केंद्रीय आरोग्य सहसचिव. त्यांनी असं म्हटलं आता की करोना बरोबर जगायला तर शिका. 21 दिवसामध्ये त्या ठिकाणी लढाई आपण जिंकणार होतो. महाभारताची तर 18 दिवसात लढली होती आणि ती जिंकली होती. 21 दिवसात मोदीजी लढणार होते. आता म्हणतायत 48 दिवसानंतर की करोना बरोबर जगायला शिका. मग आता किती त्यांनी शब्द मागे घ्यायचे, किती त्या ठिकाणी म्हणायचं की मास्टर स्ट्रोक महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन लावलं होतं. अर्थव्यवस्था महाराष्ट्रात तुम्ही काय केलं सांगा ना. सावंत साहेब, तुम्ही महाराष्ट्रात काय केलं सांगा. पण ते तुम्ही सांगा ना. 8 दिवस आधी लॉकडाऊन लागून दिलं, काय दिवे लावले? अहो, कोरोनाचा कुठेही अजून डिफाईन झालेलं नाहीये. ठीक आहे. आज रात्री 8 वाजता देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. ते काय बोलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्यामुळं आपणही फार चर्चा करता कामा नये. खरंच 8 वाजता नरेंद्र मोदी काय बोलतात याकडं सर्वांचंच लक्ष आहे. इथेच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.